सो नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कारण आता सकाळचे वाजले 6:30 आणि मी ऑलमोस्ट रेडी आहे कारण मला गोरेगावला पोचायचं रिहर्सलला. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या रिहर्सलमध्ये. आज मी दाखवणार आहे की माझी लाईफ कशी आहे, माझं काम कसं आहे आणि का मी माझ्या कामावरती खूप प्रेम करते. सो चला आज माझ्यासोबत माझ्या रिहर्सल हॉलमध्ये. मी रबर काढण्यासाठी ड्रेसिंग टेबल ओपन केलेलं असताना मला 200 रुपयाची नोट सापडली आणि ऑफकोर्स ती नवऱ्याची आहे, म्हणजे नवऱ्याची आहे तर माझं आहे. सबके सब चोर हैं साले. सो मी ती घेऊन चालली आहे. येस, आय एम ऑल सेट टू गो. आणि ऑफकोर्स तो हॉल तुमच्या ओळखीच्या माणसाचा आहे. तुम्ही बऱ्याच लोकांना तो माहिती आहे, ती व्यक्ती माहिती आहे. सो भेटूया त्याला पण आज जाऊन. सो आय एम ऑल सेट टू गो. मी निघते आता विथ माय प्रिटी बॅग. लुक ॲट दिस बॅग. ही ओंकारने मला माझ्या बड्डेला दिली होती. सो ती स्पेशली माझ्यासाठी आणि ती घेऊन आपण निघूया. चलो, खूप प्रवास करायचा आहे. काय हवं आहे? सकाळी सकाळी तू का उठतो? तुझी काय असते मॉर्निंग रुटीन? छान पाऊस पडतो आणि या पावसाळ्यात आपल्याला गोरेगाव गाठायचं. खूप सारं ट्रॅव्हल करून आणि ठाण्यावरून मी पोचली गोरेगावला आणि ते पण कलामँडला जो स्टुडिओ आहे, द वन अँड ओनली आशिष पाटील. चला आज जाऊया. सो मी फायनली पोचले कलामँडला. तुम्हाला सगळ्यांनी प्लीज अर्थातच माहीत असायलाच हवी. तर आज बघूया रिहर्सलला काय काय घडतं आहे, आम्ही काय काय करतो आहे, किती मजा येते. ही ॲक्च्युली मेघादी आहे, ही आशुदाची असिस्टंट आहे, पण ही कम्प्लिटली हिटलर आहे. हिचा एक्सपिरियन्स आम्ही पदोपदी क्षणोक्षणी घेत असतो हिटलर असल्याचा. खूप त्रास देते पण गोडे यार, खरंच गोडे. गया गायत्री सप्रे, काय म्हणणं आहे तुमचं रिहर्सलबद्दल? आता तरी बरं चाललं आहे. तिचा आत्मा खूप शेवट असाच खुश राहू दे, नाही तर मी भूल आहे. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. ओ या आज ते वेगळं झालं तुझे जेवण. ट्रेनमध्ये जास्त फ्लोअरपेक्षा आमची बसूनच जास्त रिहर्सल चालते. अँड येस ऑफकोर्स, हा आहे सर्वांचा लाडका द आशिष पाटील. खरं तर ना एका नवीन प्रोजेक्टवरती काम चालू आहे, पण मी याबद्दल आत्ता काहीच रिव्हील करू शकत नाही आहे. त्यासाठी खरंच सॉरी, पण मी टाकेन त्याचा पण ब्लॉग. सॉलिड भूक लागली आहे, सॉलिड खूप नाचून खूप भूक लागली आहे. फायनली पॅकअप. सो आय एम फायनली डन विथ माय शूट आणि मी आता चालले जिमला. ऑफकोर्स बिकॉज जिमला गेल्याशिवाय मला काही जमत नाही. कॅरेक्टर्स आणि किती गेले? अरे सोटू ते बघितलेस का? बघितलं ओंकार बोलले ते कॅरेक्टर बघ. अरे सोटू ते परत जोरात पंप करा, मांडीवर जोरात वरती ढकल. हां, इझी रे इझी. चल मस्त. घरी आल्यानंतर ऑफकोर्स मफिनसोबत थोडासा टाईम स्पेंड तर केलाच पाहिजे. आणि बस आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सॉरी, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कॉमेंट सगळं काही करा. थँक्यू.